नमस्कार, मी स्नेहाज किचन अँड ट्रॅव्हल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मोदकाचं सारण कसं बनवायचं ते दाखवणार आहे। साहित्य पाहूया। इथे मी 1 वाटी नारळ खोवून घेतलेला आहे, अर्धा वाटी गूळ घेतलाय, 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे, ड्रायफ्रुट्स काजू बदामचे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि 2 मोठे चमचे साजूक तूप। इथे कढई आपण तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे आपण तूप घालणार आहोत। तूप आपलं छान तापलं की त्याच्यामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत। इथे मी अर्धी वाटी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे, 1 वाटीला अर्धी वाटी। जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता। गूळ आता आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे। इथे गूळ मेल्ट होत असतानाच त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं सारण घालणार आहे। खोबऱ्याचं सारण घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सारण परतत असताना गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची। स्लो गॅसवरती आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 5-10 मिनिटं आपल्याला कंटिन्युअसली परतून घ्यायचं आहे। इथे आपले मोदकाचं सारण रेडी आहे। त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स ऍड करते। ड्रायफ्रुट्स ऍड करून आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपले मोदकाचं सारण हे रेडी झालेलं आहे। अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। इथे हे आपले मोदकाचं सारण रेडी झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी बंद करते। त्याच्यामध्ये आता आपण वेलची पूड टाकून मिक्स करून घेऊयात। इथे आपलं सारण रेडी झालेलं आहे। धन्यवाद।